चला तर आज आपण बनवूया वरण चकुल्या। त्यासाठी येथे 1 वाटी तूर डाळ घेतली आहे। ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। डाळ स्वच्छ धुवून झाली, कुकरमध्ये टाकून त्यामध्ये 2 ग्लास पाणी, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा तेल घालून मिक्स करून घेऊ। कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊ। तुम्ही बघू शकता डाळ मस्त शिजलेली आहे। रवीने फेटून घेऊ। रवीने फेटल्यामुळे डाळ ही एकसारखी होते। फेटून झाले आहे। येथे मी 4 ग्लास पाणी डाळीमध्ये घातले आहे। बघा, खूप पातळ व घट्टसर नाही। कढईमध्ये 2 चमचा तेल, तेल तापल्यावर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण कुटून घेतलेले फोडणीत घालून घेऊ। 1-2 मिनिटं परतून घेऊ। नंतर अर्धा चमचा हिंग घालून 3 ते 4 मिनिट परतून घेऊ। परतून झाले आहे। त्यामध्ये 2 छोट्या आकाराचे टोमॅटो, चवीनुसार मीठ घालून मिक्स करू। चिंच, कोथिंबीर, थोडा गूळ घालून 4 मिनिट परतून घेऊ। फोडणी मस्त परतून झाली। आता फेटून घेतलेली डाळ घालून घेऊ। डाळ घातल्यानंतर मिक्स करू। मॅगी मसाला घालून मस्त उकळून घेऊ। येथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड घालून मिक्स करूया। थोडे थोडे पाणी घालत घट्टसर असं कणिक मळून घेऊ। कणिक मळून झाले। कणिक मऊ होण्यासाठी 2 चमचा तेल घालू। तेल घालून व्यवस्थित मळून झाले आहे। पोळीपेक्षा थोडं जाड लाटून हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ। कापल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊ। राहिलेले पण असेच बनवून घेऊ। सर्व कापून झालेले आहे। वरणाला सुद्धा उकळी आली। चकुल्या वरणात घालून घेऊ। आता 7 ते 8 मिनिट झाकण न ठेवता छान अधूनमधून हलवत उकळून घेऊ। चला, तयार आहे वरण चकुल्या। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।